ऊसाचे गाळप वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून निर्देश. विलास कारखाना संचालक मंडळाची बैठक संपन्न. यंदाच्या गळीत हंगामात अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आहे. अडचणीतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून विलास साखर कारखान्याच्या बैठकीत बोलताना त्यांनी यांत्रिकीकरणातून 10,000 तरुणांना रोजगार मिळत असल्याचेही स्पष्ट केले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 15 हार्वेस्टर व 30 इनफिल्डर खरेदी करण्यात आले आहेत. त्याचे पूजन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संचालक सर्वश्री रवींद्र काळे, अमृत जाधव, सतीश शिंदे पाटील, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रणजित पाटील, तात्यासाहेब पालकर, हनुमंत पवार, नेताजी साळुंखे देशमुख, रामराव साळुंखे, दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, श्याम बरुरे, सुभाष माने, माजी संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, राजेंद्र मस्के, रामचंद्र सुडे, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, जयचंद भिसे, अनिल पाटील, नारायण पाटील, भारत आदमाणे, बाळासाहेब बिडवे आदींसह कारखान्याच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद उपस्थित होते.